तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही आज घेऊन आलेला आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम आज आपण पाहणार आहोत बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळतो आहे, प्रति क्विंटल जास्तीत जास्त आणि कमीत कमी प्रति क्विंटल इतका भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण काही अशा 10 बाजार समितीचे कांदा बाजारभाव पाहणार आहोत. तर मी तुमच्यापर्यंत त्या बाजार समितीचे नाव सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण कोल्हापूर, अकोला, सातारा, जळगाव, नागपूर, संगमनेर, मनमाड, नाशिक, नागपूर आणि सोलापूर अशा काही 10 बाजार समित्या आहेत. त्या 10 बाजार समितीचे बाजारभाव मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर पाहायला गेलं तर आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये 400 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमी भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 1600 रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव मिळालेला आहे आज. तर अकोला बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर अकोला बाजार समितीमध्ये 1200 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्त दर जर पाहायला गेलं तर 1700 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे. तर समोर सातारा बाजार समितीमध्ये जर कांद्याचा दर पाहायला गेलं तर सातारा बाजार समितीमध्ये 1000 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 1600 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे. तर समोर आपण जळगाव बाजार समितीचे बाजारभाव जर पाहायला गेलं तर जळगाव बाजार समितीमध्ये 450 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 1150 रुपये कांद्याला प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे. तर समोर आपण नागपूर बाजार समितीचे सुद्धा बाजारभाव पाहणार आहोत. नागपूर बाजार समितीचे बाजारभाव जर पाहायला गेलं तर 8000 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्त दर जर पाहायला गेलं तर 1600 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे. तर समोर आपण संगमनेर या बाजार समितीचे सुद्धा बाजारभाव पाहणार आहोत. संगमनेर बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर 1050 रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 1700 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे. तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की या चॅनलवरती तुम्हाला सर्व बाजारभाव मी घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही असेच नवनवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर समोर आपण मनमाड बाजार समितीचे जर बाजारभाव पाहायला गेलं तर मनमाड बाजार समितीमध्ये 200 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 1100 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे. तर समोर आपण नाशिक बाजार समितीचं जर बाजारभाव पाहायला गेलं तर नाशिक बाजार समितीमध्ये 450 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 1500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे. तर समोर नागपूर बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर 1000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 1600 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे. तर समोर आपण सोलापूर बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर सोलापूर बाजार समितीमध्ये 100 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 1900 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे. तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की जसं की कांदा, हळद, सोयाबीन इतर कोणतेही पिकाचे अपडेट या चॅनलच्या माध्यमातून मी व्हिडिओ रोज घेऊन येत असतो आणि या बाजारभावात फेरबदल होत असतात. त्याचकरिता मी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच आम्ही काही बाजार समितीचे बाजारभाव तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. तर मागचा माझा व्हिडिओ होता कापूस बाजारभाव. या कापूस बाजारभावासंदर्भात मी खूप चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे, तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता, जेणेकरून तुमचा नक्की फायदा होईल. कापूस विक्री असेल तुमचा तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं प्रॉफिट भेटू शकते. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.